इंस्टाग्रामवरून मैत्री झाली, पुढे ओळख घनिष्ठ झाल्यानंतर काही कारणास्तव तरुणीनं तरुणाशी संबंध तोडले। मात्र संतप्त होत तरुणानं तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली। पीडितेच्या तक्रारीच्या आधारे सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला। मिळालेल्या माहितीनुसार पीडिता 28 वर्षाची असून ती सदर पोलीस ठाण्याअंतर्गत आपल्या कुटुंबासोबत राहते। 2023 मध्ये तिची ओळख आरोपी बेजनबागचा रहिवासी असलेला 28 वर्षीय हिमांशू चिवंडे याच्याशी इंस्टाग्रामद्वारे झाली होती। मात्र पीडितेनं अलीकडेच आरोपीशी संपर्क तोडला होता। तिनं संपर्क तोडल्याबरोबरच आरोपीनं तिचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली। पीडितेच्या आरोपानुसार संपर्क तोडल्यास तिला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत हिमांशू वारंवार फोन आणि मेसेज करायचा। इतकंच नव्हे तर तो फोनवर तिला शिवीगाळही करत असे। अखेरीस वैतागून पीडितेनं सदर पोलीस ठाण्याअंतर्गत तक्रार दाखल केली। पोलिसांनी विनयभंगाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे। आरोपीशी बोलणं बंद केल्यानंतर आरोपीने तिला वेगवेगळ्या मोबाईलवरून वेळी यावेळी मेसेज करणं, इंस्टाग्रामवरती तिला वारंवार फॉलो करून वेगवेगळ्या अकाउंटमधून तिला फोन मेसेज करणं असे सुरू केलं। त्यामुळे तिला त्रास वाटू लागला आणि तिने पुन्हा आरोपीला सांगितलं की अशा पद्धतीने त्याला त्रास देऊ नये। त्यानंतर आरोपीने तिला जर का तिच्याशी बोलणं केलं नाही तर तिच्या भावाला मारण्याची धमकी दिली। अशा पद्धतीने आरोपीने वारंवार विनाकारण महिलेची इच्छा नसताना तिचा इंटरनेटद्वारे तसेच कॉल करून पाठलाग केल्याने तिला दिलेल्या तक्रारीप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। अधिक तपास करीत आहोत।